जर तुम्ही सुद्धा रोज परफ्यूम लावत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आपण जे परफ्यूम वापरतो त्यामधले केमिकल आपल्या त्वचेमधून हळूहळू शरीरात जातात आणि हार्मोन्स इम्बॅलन्स होतात। वारंवार डोकेदुखी, मळमळ, ॲलर्जी, त्वचेची विकार, स्किनवर फोड, रॅशेस येणे असे त्रास सुरू होतात। काही लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढतात, विशेषतः ज्यांना अस्थमा आहे किंवा ज्यांना अस्थमाचा त्रास होतो त्यांनी परफ्यूम यूज करू नये। या परफ्यूम मध्ये असलेले काही केमिकल्स आपल्या हार्मोन सिस्टीमवर परिणाम करतात, त्यामुळे थायरॉइड, पीसीओडी आणि हेच नाही तर इनफर्टिलिटी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। सतत परफ्यूम वापरल्यामुळे शरीरात टॉक्सिन लोड वाढत जातो, म्हणून गर्भवती महिला ज्यांना थायरॉइड, पीसीओडी, मायग्रेन किंवा श्वसनाचे विकार आहेत त्यांनी परफ्यूम वापरताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही सुद्धा नियमितपणे परफ्यूम वापरत असाल आणि परफ्यूम ऐवजी कोणत्या नैसर्गिक गोष्टी वापरू शकता याची लिस्ट हवी असेल तर कमेंट करा, लिस्ट मी लगेच पाठवते।